नमस्कार, मी मनीष शावटी। तुम्ही पाहत आहात आज 24 तास। कोरोना व्हायरसला घाबरायचं कारण नाही, परंतु काळजी घ्या असं म्हणत खबरदारी म्हणून अनेक उपाययोजना सरकारच्या वतीनं करण्यात आल्यात। शाळा, कॉलेजेस, सभागृह, नाट्यगृह, मॉल, सिनेमागृह आदी बंद करण्यात आले। एकीकडे ग्रामीण भागातही यात्रा उत्सव सारख्या कार्यक्रमांवर बंदी घातली गेली। अनेक मोठमोठ्या यात्रा, उत्सव, जत्रा रद्द करण्यात आल्या। परंतु या सर्वांमुळे यात्रा उत्सवांवर पोटाची खळगी भरण्यासाठी ढोलकीवर पडणारी थाप देखील थांबली आणि याचा परिणाम मोठ्या प्रमाणात तमाशा कलावंतांवर झालेला पाहायला मिळतो। पाहुयात आज 24 तासचा हा स्पेशल रिपोर्ट तमाशा पंढरी अर्थात नारायणगाव। अर्थातच कोरोनासारख्या आजारानं या तमाशा कलाकारांना पोटाची खळगी भरण्यासाठी आणखीन किती वेळ वाट पाहायला लागणार देव जाणो। देव करो आणि महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील या संकटाचा नायनाट हो। पुन्हा एकदा गावातील जत्रेत शृंगार, पायातील चाळ आणि ढोलकीची थाप पडू देत, हीच मनोमन इच्छा आज प्रत्येक कलावंत व्यक्त करतोय।
आमचा प्रत्येक कलावंताचा फळमालकाचा कमवायचे दिवस असतात. आम्ही 7 महिने तर 200-300 पब्लिकवर दिवस काढलेत. परंतु आता शेवटचा महिना देखील की हे नवीन रोग निघाला आहे. आज देशावर संकट आलं आहे, आम्हाला मान्य आहे. देशावर संकट म्हणजे आमच्यावर देखील संकट आहे. तमाशा बंद झाला किंवा हे आम्हाला ह्याच्याबद्दल वाईट वाटत नाही, परंतु की आमच्या कलावंताचे जे हाल आहेत, आमची जी उपासमारी चालू आहे, याबद्दल शासनाने थोडी दखल घ्यावी ही माझी विनंती आहे. जय हिंद. न्यूज रिपोर्टर निलेश शिंदेसह अशोक कोरडे, आज 24 तास, नारायणगाव. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.